असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. माझ्या इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, माझी अजून एक सभा बारामतीला आहे. वेळ पण झालेला आहे, परंतु भर उन्हामध्ये ज्या प्रचंड संख्येने आपण ह्या सभेच्या निमित्तानं आला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, उमेदवाराच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बारामती लोकसभा मतदारसंघातनं आपला महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवार ह्या घड्याळाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी त्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीवर विजयाची मोहर उमटवण्याच्यासाठी दृढ निश्चय करून सांगता सभेसाठी उपस्थित इंदापूरकरांचं मी मनापासून स्वागत देखील करतो. त्यांना मनापासून धन्यवाद पण देतो. आजची सभा ही जरी आपण म्हणालो परवा मतदान असल्यामुळं की सांगता सभा आहे, परंतु गेला दीड एक महिना विविध प्रचार सभांच्या बैठकीच्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडत आलेलो आहे. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, माझ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी, ग्रामस्थांच्यासाठी, प्रगतीसाठी केलेल्या कामाची माहिती आम्ही सगळेजण देतोय आणि त्याप्रमाणे माझ्या इंदापूर तालुक्याचा विकासासाठी भविष्यात काय योजना असतील याची पण माहिती मी, हर्षवर्धनजी, दत्तामामा भरणे आणि बाकीच्या आमच्या महायुतीच्या वक्त्यांनी दिलेली आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघाची इंदापूर तालुक्यातली प्रचाराची सांगता सभा होत असली तरी माझं स्वतःचं मत आहे की आजची सभा ही सांगता सभा न ठरता ती इंदापूरच्या उद्याच्या विकासाच्या शुभारंभाची सभा ठरावी. यासाठी आपल्या सर्वांनी घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवावं. माझ्या आधी सगळ्यांनी बहुतेक उत्तरं दिलेली आहेत, माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आम्ही पण सगळेजण काम करत असताना गेले 10-15 वर्ष आपण जो खासदार निवडून देतोय, तो खासदार निवडून दिल्यानंतर खासदारांनी दिल्लीचा निधी म्हणजे केंद्राचा निधी हा आपल्या लोकसभा मतदारसंघाकरता आणायचा असतो. रेल्वेचे प्रश्न सोडवायचे असतात, त्याच्यामध्ये माझ्या भिगवणला काही थांबा, हे रेल्वेत गाड्या थांबायला पाहिजे होत्या, परंतु त्या थांबवता आल्या नाही. माझ्या दौंड शहरामध्ये जंक्शन आहे, तिथले रेल्वेचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते, ते मार्गी लागले नाही. माझे बारामतीवर शेवटचं स्टेशन असणारी रेल्वे ही त्या भिगवणपर्यंत, बारामतीपासून फलटणपर्यंत जायला पाहिजे होती, ते त्या ठिकाणी करता आलं नाही. आणि ह्या वेगवेगळ्या निधी पण मगाशी अंकिताने बोलत असताना सांगितलं की त्यांनी पण एका मुलीनं निधी मागितल्यानंतर महिलेने त्याच्यामध्ये निधी द्यायला पाहिजे होता, परंतु तो देखील दिला गेला नाही. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी आम्ही राजकारण करतो ते सकारात्मक दृष्टिकोनातून करत असतो. नकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण करायचं नसतं, ते फार काळ टिकत नाही, ते आउटघटकेचं ठरतं. आज 35 वर्ष आम्ही बहुतेक जण यश अपयश याला सामोरं जाऊन तुमच्यामध्ये काम करतो. आमच्यावर काही जणांनी टीका केली की हवेत चाललेले. मित्रांनो, ज्या दिवशी राजकारणात आलोय त्यावेळेस आम्ही सगळेजण जमिनीवर पाय ठेवून चाललेलो आहे. कुठेही हवेत जायची आमची इच्छा नाही. मी तर बऱ्याच इंदापूरकरांना पण माहिती आहे, मी स्वतः माझे वडील लवकर गेल्यानंतर डेअरी मी सांभाळत होतो, गाईंचं दूध मी काढलेलं आहे. कडबा घ्यायला मी कित्येकदा बोरी आणि निमगाव केतकीच्या बाजारात आलेलो आहे. डबल आळ्याचा कडबा माझ्या सावडी कुर्टीला करमळ्यात मिळायचा, मी तिथं जाऊन भरून आणायचो. हे जे काही वटवट करतायत त्यांना डबल आळा म्हणजे काय ते कधी कळेल का? त्याच्यामध्ये 100 झाल्यावर 5दा एक देतात, ते तरी माहिती का? काही माहीत नाही, उगीच काहीतरी यांना आता आम्हीच संधी दिली, आम्हीच त्या ठिकाणी प्रचार केला. काही तरी एवढं पहिल्या टर्मलाच वटवट करायला लागले.
की काही त्याला अर्थच नाही. काहींनी माझ्यावर आज आरोप केला की म्हणे ह्यांच्याकडे 70,000 कोटी रुपये. अरे ये दाखव तरी 35,000 कोटी तू घेऊन जा, 35,000 तरी मला राहू दे. बरं असं कर, 69,000 कोटी तू घेऊन जा, 1,000 कोटी मला राहू दे. मित्रांनो, उचलली जीभ लावली टाळ्याला. मागच्या काळामध्ये आरोप झाले, त्याची उत्तरं आम्ही दिली. आमच्या इन्क्वायऱ्या झाल्या. इन्क्वायऱ्या सीबीआयनी केल्या, ईडीने केल्या, CIDने केल्या, ACBने केल्या, सहकार विभागाने केल्या, पोलीस खात्याने केल्या, सगळ्यांनी केल्या. मला तर मागे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच ACBची क्लीन चिट मिळालेली होती. त्याच्या आधी देखील माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजी असताना पण मला क्लीन चिट मिळाली. आत्ता पण तुम्ही मध्ये वाचलं असेल, त्याच्यामध्ये पण मिळाली. उद्या आरोप केल्यानंतर जर एखाद्याने माझी बदनामी करून माझी जनमानसातली करण्याचा प्रयत्न केला तर तो आरोप खराच आहे असं कसं समजता येईल? माझ्यावर बँकेचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला, MSC बँकेचा. 10,000 म्हणलं, कोणी 25,000 कोटी म्हणलं. आज जाऊन बघा, MSC बँक देशामध्ये नंबर 1 ची बँक चाललेली आहे. तिथेही सगळ्या इन्क्वायऱ्या झाल्या, काही निघालं नाही. परत झाल्या. त्याच्यात अनियमितता काही भागामध्ये, त्या इरिगेशन मध्ये, जलसंपदामध्ये अनियमितता कशी? जर एखादं आम्ही काम करत असू आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी, जसं मला आज माझ्या गुंजवणीच्या धरणाच्या बद्दल, मी वेल्हापूर्वीचा आताचा राजगड तालुका, तिथं त्यांनी सांगितलं की दादा हे वरच्याच काही लिफ्ट करा, आमच्या इथं पाणी दिसतंय खाली आणि आमचं शेत कोरडं राहिलंय, तिथं मी काम करणार ना. त्यांच्या उशाशी पाणी असताना त्यांना पाणी नाही दिलं तर काय आपली माणुसकी राहणार आहे? आणि मग ते केलं की ते प्रकल्प अहवालाच्या बाहेर जाऊन करावं लागतं. विशेष बाब आली की अनियमितता आली. आत्ता पण आम्ही लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेच्या मध्ये, हर्षवर्धनजी तुम्हाला आठवत असेल, 1-2 गावं राहिली, ती गावं आपण ऍड केली. ते प्रकल्पाच्या नंतर झालंय, त्याच्यामुळे तिथं ती अनियमितता दिसती. आधी ते राहून गेलं, आता ते घेतलं. पण आता जे मला एकेकाळी नेता मानत होते, मला तिकीट मागत होते, जिल्हा परिषदेची तिकीट मी त्यांना दिली, साहेबांचा विरोध होता, अशांनी माझ्या नादी लागावं. अरे बेटा, तू ज्या स्कूलमध्ये शिकतोय ना बेटा, त्याचा हेडमास्टर मी आहे. त्याच्यामुळं उगेच काहीतरी म्हणत तुझे उत्तर देऊन मला तुला फार मोठाही करायचा नाहीये. त्याच्यामध्ये डॉक्टर माझ्या तरंगेंनी त्याच्याबद्दलचं सांगितलेलं आहे. पण मला आता थोडंसं, मी बोलणार नव्हतो या विषयावर, मी ठरवलेलं होतं, पण हर्षवर्धनजींनी मला सांगितलं की अशा पद्धतीचे आरोप झाले. आणि काय होतं, दुसरी बाजू आम्ही काहीच बोललो नाही तर लोकांना वाटतं ही गप बसतात म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. झालं, सत्यानाश झाला आमचा. त्याच्यामुळं मी ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला. माझी तुम्हाला एक विनंती आहे, आम्ही विरोधकांनी केलेल्या आरोपांना समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर न थांबता इंदापूरच्या विकासाच्या करता आम्ही सगळेजण एकत्र आलोय. बारामती लोकसभा मतदारसंघ, राहुल कुल, रमेश थोरात, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, विजय शिवतरे, आम्ही सगळेजण निव्वळ हा पाण्याचा प्रश्न सुटावा. बुडीत बांधारे, काही भागामध्ये लोकांची मागणी आहे ती व्हावेत. बॅरेजेसचं रूपांतर, केटीवेरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये व्हावं. माझी नीरा नदी कोरडी राहते, लोक अक्षरशः त्रासून जातात, वैतागून जातात. त्याच्यामध्ये नीरा डाव्या कालव्याचं टेलला पाणी येत नाही, आलं तर ते पोटभर मिळत नाही, पिकाला पोटभर. मग शेतकरी नाराज होतात. माझ्या खडकवासल्याचं पाणी टेलला द्यायचं म्हटलं, तरंगवाडीचा तलाव असेल, माझा मदनवाडीचा तलाव असेल, कुठल्याही भागामध्ये माझा षटफळ हवेलीचा, माझा नीरा डाव्याचा फिडिंग असेल, हे करताना आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. परंतु पाणी पुण्यामध्ये जास्त चाललेलं असल्यामुळं आमच्या पुढं आता काही पर्याय राहिलेले नाही आहेत. म्हणून काही आम्ही अभ्यास कमिटी केली,
त्याच्यातनं अविनाश सुर्वेने अहवाल दिलाय. मुळशीचं पाणी आम्हाला प्यायला पुण्याला द्यायचं आहे. टाटाला विनंती करायची, त्यांच्या मॅनेजमेंटला विनंती करायची, तिथली थोडीशी उंची वाढवायची. त्याच्यातनं मुळशी तालुक्याच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 योजना त्या पूर्णत्वाला द्यायच्यात. आणि त्याचबरोबर माझ्या मुळशीचं पाणी आम्ही सगळ्यांनी जे ठरवलं, मी आत्ता नावं घेतली ते दिल्यानंतर त्यांचं वीज जी कमी होणार आहे ती वीज राज्य शासनाने त्यांना भरून द्यायची. टाटाला ज्यावेळेस 24 तासामध्ये लागेल त्यावेळेस ती वीज दिली की टाटाचं काम होईल. आपल्याला पुण्याला पाणी मिळालं की आपलं बरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी खाली येईल. आपले सगळे नीटपणे प्रकल्प चालतील. माझा शेतकरी शेतीवाडी चांगल्या पद्धतीनं करेल, द्राक्ष डाळिंब चांगली पिकवेल, मुलाबाळांचं कल्याण होईल, प्रपंचाचं कल्याण होईल. त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे. मगाशी दत्ता भरणे किंवा हर्षवर्धनजी सांगत होते किंवा त्याच्या आधी माझ्या राहुल कुलनी सांगितलं, आमचं दुखणं ते आहे, ते आम्हाला दूर करायचं आहे. आणि आता आम्हाला रस्ता सापडलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये 50% सगळं रस्ता सापडला आहे. कारण राज्य सरकारचा निधी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देतील ते आपलेच आहेत, परंतु केंद्राचा निधी आणायचा आहे. आणि केंद्राचा निधी आणताना केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून जाणं हे माझ्या इंदापूरकरांच्या दृष्टीनं, दौंडच्या, माझ्या पुरंदरच्या, बारामतीच्या, हवेलीच्या ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काही वेगळा विचार आणू नका. जर ह्याच्यामध्ये तुम्ही फसला तर आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळं झालं म्हणूनच समजा. पाणी सारखं तुम्हाला उपलब्ध करून द्यायला बाकीचे मोकळे नाही आहेत. माझ्या वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी तेही आपल्याला उचलायचं आहे, त्याचाही प्लॅन आमचा तयार आहे. हे सगळे प्रस्ताव आमचे तयार आहेत. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय आचारसंहिता संपली की त्याच्या मागे लागायचं. मगाशी माझे सहकारी हर्षवर्धनजी म्हणाले की बाबा माझ्यावर आरोप केले जातात, मी दमदाटी करतो. मी कुणालाही दमदाटी केलेली नाहीये. जर एखादं विकासाचं काम जनतेच्या भल्याचं असेल आणि ते झालं नाही, मी एकदा सांगेन, अधिकाऱ्याला 2दा सांगेन, त्यानं दुर्लक्ष केलं तर मी दम देत नाही, फक्त माझा आवाज चढवतो. लोकांना तो दम वाटतो, का काम झालं नाही. आता तो माझा आवाज आहे, त्याला मी काय करू. ती मला देवाने दिलेली देणगी आहे. आता काहींचा आवाज बायकी असो, त्याला मी काय करू. ती त्याची देणगी, ही माझी देणगी. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, आपण सिरियसली घ्या. या निमित्तानं आपण जर आज विकासाला मत दिलं नाही तर आपली पुढची पिढी तुम्हाला मला जाब विचारल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळं आपल्या स्वतःचं, आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान टाळण्यासाठी, त्यांना प्रगतीच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान करायला पाहुण्या रावळ्यांना, मित्र परिवाराला सांगा. बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही सर्वांनी ह्या पद्धतीनं घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. आज हर्षवर्धनजी, मी आणि आमचे सगळे सहकारी एकत्र असो, आमच्या विचाराचे मतदार एकत्र असू, तर त्याच्यामध्ये एकतर्फी मतदान झालं पाहिजे. काही लोक तिकडे गेले, आम्ही सगळेजण इथं बसलो एका जीवानी. काही जण पलीकडच्या बाजूला, अरे बसा ना, तुम्ही काय उठताय. स्टेजवर बसायची पण हाऊस आणि सभा संभायच्या आधी उठायची पण हाऊस. बसा जरा. त्याच्यामध्ये माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की केंद्राचा निधी आणण्यासाठी दिल्लीला केंद्रामध्ये महायुतीचा उमेदवार हवा आहे. प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर टीका करून काहींना संसद रत्न मिळेल, पण त्याच्यातून आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला 1 रुपयाचा निधी मिळाला नाही. ते संसद रत्न महत्वाचं का, ज्या जनतेच्या जीवावर आपण निवडून जातो
ज्या आमच्या महत्वाच्या मतदारांच्या बटन दाबल्यामुळं आम्ही निवडून जातो ते महत्वाचं, याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवाय. नुसतं वरवर मिरून, नुसत्या सेल्फी काढून, नुसतं व्हॉट्सॲप करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात. त्यांच्यामध्ये मिळून मिसळून लोकांचे प्रश्न सुटत असतात. आणि मिळून मिसळल्यानंतर त्यांची नावं पण 4 लक्षात ठेवावी लागतात, तर राजकारण होतं. नाहीतर आता किती दिवस इतरांच्याच जीवावर राजकारण करायचं. अरे एकदा झालं, दोनदा झालं, 3दा झालं, इजा बिजा तिजा झालं ना, आता इतरांना द्या ना. मी तुम्हाला अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे, विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात. इंदापूरकरांनो, माग जे उमेदवार 3 वेळा निवडून गेले त्यांची 15 वर्षाची कारकीर्द, आणि आता तुम्ही सगळ्यांनी सुनेत्रा अजित पवारला आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, त्यांना मतदान केलं, तर त्यांची 5 वर्षाची कारकीर्द आम्ही सगळेजण मिळून त्यांच्या खासदार पदाचा उपयोग आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण तुमचा विकासच करून दाखवेल, तुम्हाला पाणीच त्या ठिकाणी देऊन दाखवेल. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी एक संकल्प सोडलेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बाबा, मला तर बरेच जण म्हणतात की दादा पिंपरी चिंचवडचा विकास केला, बारामतीचा केला, इतर तालुके नाहीत का? मी ह्यावेळेस आपल्याला सांगतो, मला सगळ्यांनी साथ द्या. आम्ही हर्षवर्धनजी, दत्ता मामा, सगळे महायुतीचे माझे घटक पक्ष सगळे मिळून बारामतीच्या धर्तीवर इंदापूर तालुक्याचा विकास करून दाखवू. त्याबद्दल पण तुम्ही काळजी करू नका. निधी देत असताना, आता तर निधी देतोच, परंतु त्याच्यात आणखीन वाढ करण्याच्या बद्दल मला तिथं मदत होईल. कारण उद्याच्याला तुम्ही महायुतीचा उमेदवार निवडून दिला तर त्याच्यामध्ये खासदाराला पण काही निधी द्यावा लागतो. म्हणून खासदार, आमदार, तुम्ही सगळे असा जास्तीचा निधी मी त्या ठिकाणी तुम्हाला देईन, अशा प्रकारचा विश्वास पण मी देतो. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ठराविक काळामध्ये देखील झाल्या पाहिजेत. नाहीतर मग आपल्याला अक्षरशः आपल्यासारखं करंट दुसरं कोणी राहणार नाही. समोरची लोक, समोरचे उमेदवार, मी सांगितलंय, हर्षवर्धननी सांगितलंय, दत्ता मामांनी सांगितलं, ह्याच्यातलं एक देखील काम करू शकत नाही. काही जणांनी तर इथं गप्पा मारल्या, अरे म्हणल्या अजित पवारनीच कारखाने बंद पाडले. अरे पठ्या, मी कुठला कारखाना बंद पाडला? त्याच्यामध्ये भीमा पाटेच कारखाना अडचणीत आला, आम्ही राहुल कुल, देवेंद्र फडणवीस बसलो, अडचणीतनं बाहेर काढला. माझ्या इथला सोमेश्वर कारखाना अडचणीत होता, तो आता बाहेर काढला. छत्रपती कारखाना त्या ठिकाणी अडचणीत आहे, तो बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. मधी निराभिमा आणि इंदापूर सहकारी, हर्षवर्धन पाटलांनी अमितभाईंची मदत घेऊन त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे. ते म्हणाले की घोडगंगा कारखाना अजित पवारनी बंद पाडला. माझा काय संबंध आहे? उलट त्या पॅनलला विजयी करण्याच्या करता मी सभा घेतली. लोक आता सांगतात की दादा तुम्ही सांगितलं आणि आता कारखाना अडचणीत आलेला आहे, आता तुम्ही काय उत्तर देणार? उद्या थेऊर कारखाना पण अजित पवारनी बंद पडला म्हणून सांगतील. मित्रांनो, यांच्याकडं बोलायला मुद्दे नाहीत. हे कारखाने बंद पाडले, अमुक झालं, तमुक झालं, हे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा आहे. आम्ही जसं सांगतो, भारत सरकारचा निधी माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला, माझा इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका, ह्या भागातल्या शेतीचा, पाण्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या करता 3 योजना आम्हाला करायच्या, त्याकरता आम्हाला निधी पाहिजे. त्याच्याबद्दल बोलत नाही. मला मगाशी राहुलनी सांगितलं, काल म्हणले एकाचं भाषण झालं विरोधकांचं, म्हणले बारामती, इंदापूर आणि दौंडचं पाणी जर कोणी बंद केलं तर मी बघून घेईल. आला का? अरे बोलणाऱ्यांनो,
बारामती, इंदापूर, दौंडला जे पाणी येतं त्या धरणातच पाणी शिल्लक नाही तर काय तुम्ही बघाल. ते पाणी पुण्याला प्यायला गेलंय. आपल्या हिश्श्याचं पाणी कमी झालंय म्हणून आम्ही सगळे अनेक वर्षाचे एकमेकाचे विरोधक एकत्र आलोय. नुसतं विरोधाला विरोध करून किती दिवस आपण लोकांना त्या ठिकाणी आपल्याकरता राबवून घ्यायचं आहे, हा सवाल आमच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, एकंदरीतच आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याच्याच करता कार्यात आपल्याही लोकसभेच्या उमेदवाराचं योगदान असावं, यासाठी आपल्याला केंद्रामध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करायचा आहे. हा करत असताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी, मनसे, रासप आणि असंख्य मित्रपक्ष आहेत. त्या महायुतीच्या बारामतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या मागं महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ठामपणे उभा आहे. राहिले 2च दिवस, अजून 2 दिवसात काही अफवा उठवल्या जातील, काही त्या ठिकाणी सांगितलं जाईल. मला सगळं माहिती आहे. तुम्हाच्याही जवळ माझं राशी इंदापूर तालुक्यात लागूनच कर्जत तालुका आहे. त्या निवडणुका कशा जिंकल्यात, काय जिंकल्यात मला चांगलं माहिती आहे. मला त्या खोलात जायचं नाही. ज्याचं त्याला लकलाभ, एवढाच माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. परंतु आपल्या भागातल्या, केंद्रातल्या, यादीतल्या प्रत्येक मतदाराकडून त्या दिवशी म्हणजे 7 तारखेला मतदान होईल. एकही मतदार मतदान केल्याशिवाय राहणार नाही, याची काळजी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. झालेलं मतदान आपल्या महायुतीच्या पारड्यामध्ये पडेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आमच्या कार्यकर्त्यांनी पण करावा. त्याकरता आवश्यक काळजी घेण्याचं आव्हान मी माझ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना ह्या निमित्तानं करतो. आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या NDAचं सरकार प्रचंड संख्येने पुन्हा तिसऱ्यांदा देशामध्ये सत्तेवर त्या ठिकाणी येईल आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा महत्त्वाचा भूमिका ही त्या बाबतीमध्ये बजावलेली असेल. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील तुमचा आपला खासदार तोही त्यामध्ये सहभागी असेल, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. परंतु कुठंही आता भाऊंचे कार्यकर्ते, हर्षवर्धन भाऊंचे कार्यकर्ते काम करतायत म्हणून राष्ट्रवादीवाल्यांनी दुर्लक्ष करायचं, शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतायत म्हणून इतर कोणी दुर्लक्ष करायचं, असं बाबांनो करू नका. आज इथं सभेला आल्यानंतर जनता सलामत पार्टी याचे आरिफ खान जमादार इंदापूरवाला यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय, त्यांचाही मी आभार मानतो. ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पांडुरंग तात्या हरिभाऊ शिंदे त्यांनी पण आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. मी पांडुरंग तात्या शिंदे यांनाही मनापासून धन्यवाद देतो. परंतु गाफील राहू नका. भावकीची गावकीची निवडणूक नाहीये, भावनिकतेची निवडणूक नाहीये, आपल्या पुढच्या पिढीच्या प्रपंचाची निवडणूक आहे. सतत ही संधी येत नाही, ती संधी दौडू नका, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याचा परवानगी घेऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Associate sponsor Ultratech Cement.